आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 2 विशेष उन्हाळी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला। या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार। पहिली विशेष गाडी क्रमांक 01104 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मडगाव येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री 10:05 लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे। तर परतीची गाडी क्रमांक 01103 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव विशेष गाडी गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी 10:55 सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12:50 मडगाव येथे पोहोचेल। या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, मानगाव, रोहा, पेण आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे। तर दुसरी विशेष गाडी क्रमांक 01004 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार 3 मे 2026 रोजी सायंकाळी 4:30 मडगाव येथून सुटणार असून ती पुढच्या दिवशी सकाळी 6:20 लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल। परतीची गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव विशेष गाडी सोमवार 4 मे 2026 रोजी सकाळी 8:20 सुटून त्याच दिवशी 10:40 मडगाव येथे पोहोचेल। या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला। 2 विशेष गाड्यांमध्ये एकूण 21 डबे असून त्यामध्ये S3 टियरचा 1 डब्बा, स्लीपरचे 11 डबे, सामान्य श्रेणीचे 60 डबे आणि SLRचे 2 डबे असतील। या गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली।